सच्चिदानंद भक्त प्रतिपालक समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवलां या श्वेतपद्मासना देवैः सदा वन्दिता निःशेषदाढ्यापहां पङ्गुं लङ्घयते गिरिं नारायणं नमस्कृत्यं देवी सरस्वतीं व्यासं वसुदेव कंसचाणूरमर्दनम् गुरुर्ब्रह्मा गुरु साक्षात् तस्मै श्री श्रोता वक्ता जय जय। समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक या विषयावर आपण यथाशक्ती चिंतन करतो। वरचे लाईट लावते, मागचे शेवटच्या बोर्डावरचे कालचा पंखा चालू राहिला आहे, पंखा बंद करा। महाभक्त कालचा 96वा श्लोक चालला होता। त्या खुर्च्या पलीकडे जायच्या वाटेत आहेत त्या सगळ्या काढा। महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कोळी जपे राम नामावडी नित्य काळी पिता पापरूपी तया देखवेना जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना। प्रल्हादाची कथा काल आपण ऐकली। त्याच्या वडिलाच्या मुखातनं देवाचं नाव निघत नाही। ते निघत नाही म्हणजे काय, तो पापी होता, त्यातून त्याचा त्या भगवंतावरती राग होता आपल्या बंधूला मारल्यामुळे। कथा आपण काल ऐकली। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ मनाला सांगतात, आपला 97वा श्लोक सुरू झाला। समर्थ सारखा त्या मनाला बोध करताय। त्याला कंटाळा आला तरी सोडत नाही कुणाला, त्या मनाला रोज 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 काय म्हणतो तो काय।
पण त्याला ते सांगतात बाबा, नको वीट मानू मनी बोलण्याचा, अरे पुढे मागुती राम जोडे लकायचा. तू माझ्या बोलण्याचा कंटाळा केला, तुझा उद्धार कसा होणार. म्हणून ते शिकवायचं सोडत नाही. मला तुला सांगू का, आम्ही सारखं नाव घे का म्हणतो. मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणून म्हणा रे म्हणा देवराणा. म्हणा हा मनुष्य जन्म जो भगवंताने आपल्याला दिलाय 184 योनीमध्ये, तेव्हा या 184 योनीतनं हा मनुष्य देह मिळणं दुर्लभम. काय दुर्लभ आहे? मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. दुर्लभम काय आहे? सज्जनांची संगती मिळणं दुर्लभ आहे. म्हणून हे म्हणा, एक गोष्ट लक्षात ठेव, भगवंताने काही विचार करून हा मनुष्य जन्म दिलाय. केव्हा दिलाय? 184 योनी फिरल्यानंतर दिलाय. लगी ह्या जन्मात मेला, पुढच्या जन्मात लगे मनुष्य देह मिळाला, एवढं पुण्य सगळ्यांच्या गाठी नाही, अपवाद आहेत त्याला. बाकी आपल्याला 184 योनी फिरूनच यायचं. समर्थ आहे म्हणतात, 184 फिरलो कोठे न सुख लागलो, दैव योगे आलो शरण समर्थासी. समर्थे समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे, ब्रीद आठवणे स्वभावे करणे ते करावे. 184 फिरलो कोठे न सुख लागलो. 184 योनी फिरलो, तिथं सुख नाही. का नाही? तो जीव परस्वाधीन आहे. कोणी खायला दिलं तर खाणार, आपल्याला भूक लागली की डबा उघडला की खाणार. फरक आहे का नाही त्यातनं? आपल्याला असं वाटलं आज एकादशी करायची, सोमवार करायचा, गुरुवार करायचा, आपल्याला स्वातंत्र्य आहे. त्या जनावराला काय स्वातंत्र्य आहे का? आज म्हणले मला पोळी घालायला का, आज माझा उपवास आहे, त्याला जे घालायचं ते विचारायला खावं लागतं. या 184 योनीमध्ये स्वातंत्र्य जे दिले ते फक्त मनुष्य देहाला दिले. तुझ्या पुढे चांगलंही आहे आणि वाईटही आहे. काय स्वीकारायचं ते तू ठरव. ते स्वीकारण्याचं स्वातंत्र्य भगवंताने आपल्याला मनुष्य जन्मामध्ये दिले. विषय आहे आणि अमृतही आहे. काय प्राशन करायचं तू ठरव. ही तुला काळीच पेटी दिली आहे, देवापुढे दिवा लावायचा का लोकांच्या झोपड्या जाळायच्या तू ठरव. ही तुला सुरी दिली आहे, भाजी चिरायची का मान चिरायची ते तू ठरव. तुला विचाराचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि हे जे विचाराचं स्वातंत्र्य तुला दिलेलं आहे ना, त्यात काय होतं माहिती का? जर मनात तुला वाईटाची संगत लागली ना, तर सगळं वाईटच विचार मनात येणार आणि वाईटच कृती होणार. सज्जनांची संगत लागली तर चांगले विचार मनात येणार, चांगले विचार मनात आले की चांगली कृती घडणार. म्हणून तू लक्षात घे. हे म्हणा, तुला जर मुक्ती पाहिजे असेल तर तुला देवाचं नाव घ्यावं लागेल. म्हणजे नाही घेतलं तर तया मुखी नाम नाही तया मुक्ती कैची. अरे ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम नाही त्याला मुक्ती कशी मिळेल? तुला मुक्ती पाहिजे का नाही? म्हणजे मी कुठं सांगितलं तुम्हाला मुक्ती पाहिजे म्हणून? मन काय म्हणतंय? मी कुठं तुम्हाला सांगितलंय? ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडी तले सखे सवंगडी, हातकडीची अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला. तो म्हणतो मी कुठं सांगितलंय मला देवाचं नाव घ्यायचं? तुम्हीच माझ्या मागे लागले घ्या देवाचं नाव घ्या. अरे म्हणले आम्हाला तुझी काळजी नाही बाबा. तुला कळत नाही भगवंताने आपल्याला हा देह का दिलाय म्हणून आम्हाला सांगावं लागतंय वरच्यावर. अरे हा देह मनुष्याला मुक्ती मिळण्यासाठी दिलाय आणि ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव नाही त्याला मुक्ती कशी मिळेल?
म्हणून मी तुला सांगतो देवाचं नाव घे. मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची. अहंता म्हणजे अहंकार. मी उत्तम गातोय, मी उत्तमचा प्रवास होतोय, मी उत्तम प्रवचन करतोय, मी उत्तम कलाकार आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी 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 की बकरी जे म्या 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 करते ना तसं आपण आहे मी 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 मी. मग हा जो तुझा मीपणा आहे ना, तो जो तुला अधोगतीला घेऊन जाणार आहे. अहंकार आला ना, मग त्यांना जवळ असलेला देव लांब जातो, जवळ असलेला देव लांब जातो. त्यामुळे असं कुठं होतं, जवळ असला आधी तो जवळ आलाय ना, आता लांब का चालला म्हणले. तुला अहंकार झाला म्हणून चालला म्हणले. त्या गोपीची गोष्ट माहिती आहे तुला. त्या गोपींच्या जवळ प्रत्येकी जवळ एक एक कृष्ण. त्यांना अहंकार झाला कारण त्यांना दुसरी जवळचा कृष्ण दिसतच नव्हता. हो, आपल्याला जसा दुसऱ्या जवळचा देव दिसत नाही ना, आपल्याला आपल्या जवळचा देव दिसतोय. तोही त्याच्याही हृदयात भगवंत आहे हे आपल्याला माहीत नाही, आणि म्हणून आपण त्याला वाटेल ते बोलतो. कळलं तर कशाला आपण त्याची मन दुखू. सर्वाभूती जगन्निवास ज्याला कळतं ना, तो दुसऱ्याची मन दुखवत नाही. सर्वाभूती जगन्निवास यास्तव न केले कोणाचा द्वेष, वर्मस्पर्शाचे शब्द सर्व सहसा कोणात न बोलावे, नाशिवंत जाणून शरीर सारासार विचार. अरे तुला हे माहीत नाही म्हणून तुला अहंकार चढतोय प्रत्येक गोष्टीचा. मी आहे म्हणून चाललाय, मी नसलं तर काय होणार. अरे तुझा असे तुझ्यात काय, तू काय बाबा. रामकृष्ण हे आले गेले त्याविण जग का ओसची पडले, कुणी सदोदित सुतका धरले, काय आडे माझ्या शिवाय जन पळभर म्हणतील हाय. अरे अहंकार काय कामाचा. हा अहंकार तुला परमेश्वराच्या आड येणार आहे. अहंता गुणे यातना ते फुकाची. म्हणजे अहंकार आला की दुःख कसं होतं. एका ऋषीने सुंदर अशी आपल्या आश्रमाभोवती बाग निर्माण केली. रोज म्हणजे निनाळी खतं घालायचा, हे करायचा. आपण जसे कुंड्या लावतो तसे त्याने ते आपलं आश्रम सुंदर केला. आणि तो बसलेला असताना नेमकी एक गाय आली आणि ती खायला सुरुवात केली. हे सगळे बुडखेच्या बुडखेच ते वरचे सगळे निघून गेले ना, आणि ते विचित्र दिसायला लागलं. चारी बाजूला चांगलं, मध्येच असं काहीतरी. बरं ते आता उपटून टाकावं तरी वाईट दिसते, केवढी जागा मोकळीच दिसणार आहे. दुसरी झाडं आणली तरी ह्याची सर त्याला येणार आहे का, म्हणजे त्याच डिझाईनचं झाड पाहिजे. राग आला त्याला. आल्या आल्या त्याने काय केलं, जवळ काही नव्हतं, एक दर्भ होता, उचलून हॅट म्हणला. आपण हट हाड 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 करतो तसं काय म्हणला, हट हट म्हणल्यानंतर ती नेमकं तो दर्भ येऊन त्या गायीच्या अंगावर पडला आणि गाय मेली. वास्तविकता गाय तिच्या कर्माने मेली. आता ही ब्रह्माहत्या जाणार कोणावर म्हणाले. पण याने मारला आणि हट म्हणला आणि गेले. हट म्हणता ब्रह्महत्या असा शब्द आहे. काय म्हणतात, हट म्हणता ब्रह्महत्या. त्याने काय म्हणले, हट. जर आता ही ब्रह्महत्या कोणाच्या डोक्यावर पडायची. हा म्हणला हट म्हणून तर त्याला पाप लागणारच आहे. पण हा काही माझ्यामुळे गाय मेली असं म्हणत नाही. तो म्हणतो तिचं मरण आलं मेली. पण मरण कुणाचं आलं त्याला कोणाचा निमित्त धरतात ना. ती समोरनं गाडी आली, पाय घसरून पडला, डायबिटीज झाला, अमुक झालं तमुक झालं. त्या मृत्यूला काही ते कारणच लागतं. आता गाईच्या मरणाला काही ते कारण पाहिजे. त्याने हट म्हणलंय, त्यातलं एवढं कारण सापडलं. पण हा काय म्हणायला तयार नाही. मी मारलेल्या गवता त्या गर्भामुळे गाय मेली असं हा म्हणे ना. त्यामुळे त्या गोहत्येचं पाप याच्या डोक्यावर जाईना. आता सगळ्यात काळजी लागली. नारद असं म्हणले, यातनं मार्ग कोण काढणार, नारद. नारदा बघा म्हणले, याच्यामुळे गाय गेली. आणि हा तर आपले अपराध सहन करायला तयार नाही. यांनी म्हणलं माझ्यामुळे गेली की लगेच ब्रह्महत्येचं पातक याच्या डोक्यावर पडणार म्हणले. पण हा कबूलच होत नाही. मग नारदाने काय केलं, एका पांथस्थाचा वेश घेतला.
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हातात काठी, इकडे कमंडलू, असं तसं. त्या ऋषी दयाळू होते ना. या या महाराज बसा. पाय धुवायला पाणी दिलं, काय त्याला जे काय फलाहार द्यायचा ते दिलं. मग तो पांथस्थ म्हणजे नारद काय म्हणतायत, वा महाराज काय सुंदर बगीचा आहे. खरखर असं मी एवढं तीर्थयात्रा केल्या पण असा आश्रम पाहिला नाही. पण म्हणजे ते काय होते समोर बुडका काय आला, ते चांगलं आहे नाही. कुणी हे केलं, तुमचा आश्रमाचा काही वैभव पाहता आला नाही का काय त्याला, त्यांनी एवढी नासाडी केली. एवढं काय सांगायला म्हणजे ती गाय आली तिनं. मग तुम्ही हाकलायचं म्हणाले. हां काय म्हणे माझ्याजवळ काही नव्हतं, मी हे घेतला सर्व आणि हट म्हणल्यावर मेली. म्हणजे मी हट म्हणलं म्हणून मेली असा झाला अर्थ. अहंकार, मी हट म्हणलं मेली. तो अहंकार आल्यावर बसलं बोकांडी ह्याच्या पाप. कशाचं, गोहत्येचं. कशामुळे, अहंकार. हे मी केलं हा अहंकार आला म्हणून. मग म्हणले हा मी केलं तर होणारच ना. म्हणले मी शिवाय परमार्थ कसा होणार. म्हणजे लोणारला श्रीखंडे म्हणून ग्रस्त होते. आम्ही त्याला दक्षिण भारत सहलीला गेलो होतो. आमचं त्या लोणारमध्ये सेवा करत होतो. आता तिथे काय आम्ही वासरात लंगडी काय नाही. लोक आम्हाला विचारले गुरुजी गुरुजी गुरुजी. आता मला गुरुजीला काय करते, पण आपल्या वासरात लंगडी काय आम्ही शहाणे. मग ते काय विचारायचं, गुरुजीला विचारायचं काय. आपल्याकडे एवढं ज्ञान आहे का नाही. आपण थोडंफार वाचणार, थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करणार, तेही भगवंताच्या कृपे. आपल्याकडे ज्ञान नाही. पण त्यांची श्रद्धा, ते म्हणल्या तर गुरुजीला आल्यावर विचारू. त्यांच्या स्वप्नामध्ये महाराज आले. त्याच्या ताठे काय करायचे, मला विचारा तुम्हाला काय शंका आहे. हा म्हणले ते काही केलं तर मी केलं, मी जेवण केलं म्हणावं लागतं की नाही. मी कपडे घातले, मी अभ्यास केला, मी आहे का नाही. हो म्हणले मी तर म्हणावं लागणार. म्हणलं तर मी म्हणलं की पाप लागतं म्हणून सांगतात. मग आता मी म्हणलं अहंकार आला का नाही. मी जेवण केलं, मी अभ्यास केला, मी नोकरी मिळवली, मी. हो म्हणले मग हा अहंकार जाण्यासाठी काय करावं. रामाच्या कृपेने शब्द पुढे घाल. आज मला नळकांडी गळ्यामध्ये घशामध्ये न घालता अन्न घेता येत आहे. नळकांडी पोटाला न लावता मोशन होते. हे मी कशामुळे करू शकतोय. रामरायाच्या कृपेने जेवतोय, रामरायाच्या कृपेने खातोय, रामरायाच्या कृपेने चालतोय, रामरायाच्या कृपेने बोलतोय. एवढं म्हणजे तुझ्या केलेल्या गोष्टीचा अहंकार होणार नाही. तुला अहंकार झाला नाही की ते तुला लागणार नाही. केलेलं सगळं भगवंताला अर्पण करून टाकायचो. आपल्याकडे शिल्लकच नाही पुढच्या जन्माला काही. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलम परस्मै नारायणायति समर्पयामि. केलेलं सगळं भगवंताला अर्पण करून टाकायचं. आपल्याजवळ शिल्लक काय राहते, शिल्लकच नाही पुढच्या जन्माला. अहंता गुणे यातना ते पुकाची. मनुष्याला अहंकार झाला की ते यातनेचं फळ मिळणारच आहे. अहंता गुणे यातना ते पुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा. आणि ह्या अहंकारामुळे तुझ्या हातून घडलेली पाप, कोण मला काय करताय, मी वाटेल ते करू शकतो, मग त्यामुळे पाप घडणार आहे. की लोकांची तू मन दुखवते. नृत्य करू नये ते करतो, बोलू नये ते बोलतो, खाऊ नये ते खातो, करू नये ते करतो, मग ते काय होईल, पाप साठेल. अहंता गुणे यातना ते फुकाची. ह्या अहंकारामुळे तुला यातना प्राप्त होईल. तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. मग हे म्हणते हे सांभाळा, आम्ही चाललो. बरोबर आहे की नाही. काय म्हणतात मुलगा मुंबई, हां हे सांभाळा ना कोणतं तुम्ही, आम्ही चाललो. म्हणजे मी आहे म्हणतो ना, मग आम्ही आहे तर करा. सोनबाई तू केलेली भाजी या मुलाला आवडत नाही असं म्हणतो. असं कसं सोय, तुम्हीच करा. पोराला माझ्या हातची भाजी आवडत, म्हणजे सुनेला ती सांगते तुझ्या हातची भाजी पोराला आवडत नाही. होय ना, खरं आहे हो. बारीक होत चाललं माझा नवरा, ते मी खाल्लेलं त्याला आवडत नाही ना, उद्यापासून स्वयंपाक तुम्हीच करा.
अहंता गुणे यातना ते फुकाची, पुढे अंत येईल तो दैन्यवाणा. पुढे दैन्यवाणा, अंत कसा येईल काय सांगता नाही, मरण कुणाला कसं येईल काय सांगता येईल. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा. एवढा गडगड गडगड बोलणारा मनुष्य जिभेवरनं वारं गेलं तर बोलता येत नाही. आपल्या जिभेवर ते चांगलं बोलता येतं, ही पण भगवंताची कृपा आहे. पण ह्या जिभेवरनं वारं गेलं तर बोलता येईल का? जीभ लोळी पडून जाते, बोलता येत नाही, शब्द येत नाही तोंडात. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणून म्हणारे वराणा. आणि म्हणून हा देवादिदेव राम याचं नाम घ्या. हा देवादिदेव कसं नाव? अहो 33 कोटी देवाला बंदी शाळेतनं सोडवणारा हा राम आहे. आता ज्यांनी 33 कोटी देवाला बंदी शाळेतनं सोडलं तो तुला या भवसागरातनं पार करेल का नाही याचा विचार कर. करेल का नाही? ज्याने 33 कोटी देवाला सोडवलं तर तुला पण सोडवेल. पण विश्वास ठेव. जय जय रघुवीर समर्थ. हरी नामने मस्त पाषाणता. थोडा आवाज बारीक करा, माझा आवाज वाढतोय त्यामुळे ते आणखीन. हॅलो, हां. जय जय रघुवीर ऐकायला येतं ना? पुढं वाढणारच आहे आवाज काय? हां. हरी नामने मस्त पाषाणतारी, बहुन तारिले मानवी देहदारी. तया राम नामी सदा जो विकल्पे, वदेना कदा जीवतो पापरूपे. हरी नाम नेमस्त पाषाणतारी. हे भगवंताचं नाव दगडाला जर तारून नेतंय तर तुम्हाला तारून नेईल का नाही? साधा विचार करा. राम नाम लिहिलं नळाने त्याच्यावरती, ते दगड एकत्र झाले. ज्याच्या नामाने शिळा तरतात त्याच्या नामाने मनुष्य तरुण जाईल. यात काय साधं गणित आहे. बहुन नाम नेमस्त पाषाणतारी. आता हे सेतुबंधाचं काम चालू होतं. ते रामनामामुळे ते शिळा तर हे होते, एकत्र येत होत्या, सांडल्या होत्या, तिकडे काम चालू होतं. राम बसले होते दगडावरती, ते काम चाललेलं पाहत होतं ना. आपण तेथे बसल्यावेळे कामन चाले झपाट्याने, म्हणून कौतुक समर्थाने केले कसे रे परीचा. आपण तेथे बसल्यावेळे कामन चाले झपाट्याने. काम झपाट्याने चाललं तर आपण तिथे राम पाहतो ते सगळं चाललेलं. पण त्यांच्या कानावरची पण गोष्ट गेली, आपल्या नावाने शिळा तरतायत म्हणून. हळूच रामाने एक दगड घेतला आणि पाण्यात टाकला, तो बुडला. रामाने पाण्यात टाकलेला दगड बोलला, अहो ज्याच्या नामामुळे पाषाण तरतोय आणि रामाने टाकलेला पाषाण बुडायला किंवा. राम सुद्धा गपचूप. एखादा खोटं नाणं दिल्यानंतर आपल्याला उगीच वाटतं हां तर अरे अरे चालतंय की नाही कोणाला ठोक का. आपण काय घरी नोटा छापतो, पण ते आता कोणी जर आपल्याला दिली असते तीच आपण लोकांना देतो. ते आपल्याकडे असं बघतो की जसं की घरीच छापले आपण. तर ते दगड टाकला चालला नाही म्हणून आपल्याकडे कोणी बघितलं नाही ना असं राम बघतं. ती मारुती बघतच होत. मारुती म्हणले, रामा काय झालं? मारुती ती काल तर सगळी लोक म्हणत होते माझ्या नावाने दगड तरले म्हणून. आज मी ट्रायल घ्यायला गेलो, एक दगड टाकलं तर बुडला की म्हणलं. ते रामा बुडेल नाही तर काय होईल? मारुती म्हणतो, रामा तो दगड बुडेल नाही तर काय होईल? म्हणजे कसं काय बुडेल म्हणजे काय? अहो तुम्ही ज्याला टाकून दिले तो तरणार कसा? तुम्ही ज्याला जवळ घेतले तो तरेल, ज्याला टाकून दिले तो तरणार कसा? म्हणून भगवंताने आपल्याला जवळ घ्यायला पाहिजे. बहु तारिले मानवी देहदारी. अनेक माणसं या भगवंताच्या नामाने तरुण गेले. भगवंताने जर वैकुंठाला जाताना अख्ख्या अयोध्या नगरीच नेली. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली,
पदी लागता दिव्य होऊन गेली. असंख्य लोक ह्या भगवंताच्या नामाने उद्धरून गेलेले आहेत. बहु तारिले मानवी देहधारी, तया राम नामे सदा जो विकल्पी. असं ज्याचं नाम आहे की ज्या नामाने पाषाण करतात, ज्या नावाने अनेक जडजीवांचा उद्धार होऊन गेलेला आहे, असं हे पवित्र असणारं रामनाम, त्याच्याविषयी ज्याच्या मनामध्ये विकल्प आहे, जे खरं सगळं रामाच्या नामाने असं होतं, त्याला म्हणतात विकल्प, म्हणजे शंका घेणे. हां, ज्याच्या मनामध्ये या रामनामाविषयी विकल्प आहे, तोच मनुष्य देवाचं नाव घेत नाही. वदेना कदा जीवतो पापरूपी. त्या माणसाने गेल्या जन्मामध्ये एवढं पाप केलेलं असतं की त्याच्या मुखातनं देवाचं नावच येत नाही. आता साधकाच्या मुखातनं देवाचं नाव येतं. जेवढी साधिक मंडळी आहेत ना, त्याच्या मुखातनं देवाचं नाव येतं. साधना करणारी जी माणसं आहेत, मुमुक्षु जी आहेत, सत्संगाला देणार, त्याच्या मुखात नाव येतं. त्याला विचारलं, याच्या मुखात देवाचं नाव येत नाही, तुझ्या मुखात कसं येतं रे? हा म्हणतो, माझ्या मुखात देवाचं नाव येत नाही. मी विचारायला गेलो काय येत नाही, तर म्हणले गेल्या जन्माचा पाप आहे म्हणून येत नाही. मग तुझ्या मुखात देवाचं नाव येतं, त्याला काय केलं तू? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अहो, अनेक जन्माचं पुण्य आमच्या गाठीला आहे, म्हणून आमच्या मुखातनं देवाचं नाव येतं. आता तुला देवाचं नावच घ्यावं वाटत नाही, तर पुण्याचा साठा कधी होईल? जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा तो भगवंत आपल्यावर कृपा करतो. एका जन्मात काय होतं माहिती का, आपण देवाचं नाव घ्यायला गेल्यानंतर ती पापं कमी 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 होत जातात. मग म्हणले एवढी पापं कमी झाली तर मुक्तीच मिळायला पाहिजे, पुन्हा जन्म का? मुक्ती मिळायला पाहिजे का नाही? मग जन्म का? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपली वासना अजून गुंतून राहिली म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ती वासना म्हणजे हळूहळू प्रत्येक गोष्टीतनं आपलं मन काढून घेतलं तर मग आपली वासना कशात गुंतणार नाही. आपण म्हणतो ना काही काही लोकांना, लगेच कावळा शिवला. बरं, आता कावळा शिवल्याने काय होतं हा आपल्याला इथे चर्चेचा किंवा भांडणाचा विषय नाही. कावळा शिवल्यानंतर अमुक होतं का तमुक होतं, तो नाही. पण म्हणतो का नाही, काही काही वेळेला 2-2, 4-4 तास तिथे कावळा शिवत नाही. आणि एखाद्याचा झटके आपण काय म्हणतो, हां आता ह्याची इच्छा काही राहिली नाही बरं का, याची इच्छा काही राहिली नाही म्हणून लगेच कावळा शिव. याचा अर्थ काय आहे? आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा काय तर त्या पूर्ण झाल्या म्हणून नाही, पण आता मन कशातच राहिलेलं नाही. आहेत मुलं मोठी झाली, ते आहेत, सगळे आहेत, नातवंड आहेत, पण त्यांचं ते करतील. आता माझ्यामुळे ह्या जगात काही अडणार नाही अशी ज्याची मनामध्ये खात्री झाली, त्याला कुणाची काही काळजी वाटत नाही. तो म्हणतो आहे रामराय, तो करेल त्यांचं कल्याण. वदेना कदा जीवतो पाप रूपे, हरे नामने मस्त पाषाण तारे. बहु तारिले मानवी देहदारी, तया राम नामे सदा जो विकल्पे. वदेना कदा जीवतो पाप रूपी. जय जय रघुवीर समर्थ. जगे धन्य वाराणसी पुण्य राशी, तये माझे जाता गती पूर्वजासी. मुखे राम नामा वडी नित्य काळी, जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. काय सांगितलंय? या पृथ्वीवरती अनेक तीर्थक्षेत्र आहेत,
पण काशीचं महत्त्व काय आहे ते समर्थ सांगतात. हे जीवा, या पृथ्वी तलावर अनेक तीर्थक्षेत्र आहे, पण ती वाराणसी धन्य आहे बरं का. का? पुण्यराशी तिथे काशीला गेल्यानंतर पुण्याचा साठा वाढतो. पुण्यराशी तये माझी जाता गती पूर्वजाशी. म्हणजे काशीला जर आपला देह पडला तर आपले पूर्वज सुद्धा उतरून जातात. याचा अर्थ तुझा तर उद्धार होईलच, पण तुझ्या पूर्वजाचा उद्धार होईल. म्हणजे मग तिथं जाऊन काय आत्महत्या करायची का? नाही. तिथे गेल्यानंतर मरण आल्याचं याचा अर्थ वृद्धाप्य काळामध्ये शेवटच्या काळाला काशीला राहावं, भगवंताचं नामस्मरण करता करता तिथे देह जावा. जीव द्यायचा नाही आहे, जीव जायला पाहिजे, जीव द्यायचा नाही. म्हणजे काशी क्षेत्र एवढं पवित्र आहे की त्या काशी क्षेत्रामध्ये राहून तुम्ही भगवंताच्या चिंतनामध्ये आपलं आयुष्य घालवलं तर तुमचा तर उद्धार होईलच, पण तुमच्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार होईल. म्हणजे असं कोण सांगतो आमचा पण उद्धार होईल, पूर्वजांचा पण उद्धार होईल? मन कोणाला विचारताय? समर्थाला. तुम्ही म्हणता का नाही, जगी धन्य वाराणसी पुण्यराशी, तये माझी जाता गती पूर्वजाशी. मन विचारतंय, मी तिथे गेल्यानंतर भगवंताच्या चिंतनात देह घालल्यानंतर माझाही उद्धार होईल आणि पूर्वजांचाही उद्धार होईल, असं जे तुम्ही मला सांगतात हे कुणी सांगितलं आहे? पुराणात कुठं लिहिलं आहे का? काय आधार आहे का तुमच्या सांगण्याला? कोण विचारते? मन. हा मोठा शहाणा झाला ना, म्हणे मी मोठा शहाणा. सद्गुरूलाच प्रश्न विचारतो. हो म्हणले, तुला आधार देतो कोणी सांगितले ते. मुखी राम नामावळी नित्य काळी. अरे ज्याच्या मुखामध्ये अखंड नामस्मरण आहे, राम 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 राम, तो जीवाचं हित होण्यासाठी सांगतोय. हे जीवा, या जीवाचं हित होण्यासाठी ज्याच्या मुखामध्ये अखंड रामनाम आहे तो सांगतोय की तू जर रामनाम घेतलं तर तुझं हित होईल. जीवा हित सांगे. कोण सांगे? सदा चंद्रमौळी. ज्याच्या मस्तकावरती चंद्र आहे, गंगा आहे, जवळ पार्वती आहे, नंदी आहे, गणपती आहे, कार्तिकेय स्वामी आहे, असा शंकर काय सांगतोय? जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. हे मी माझ्या पद्धतीचं सांगत नाही. समर्थ म्हणतात हे शंकराने सांगितलंय. ही काशीनगरी किती जरी पुण्य आहे, पवित्र आहे, पण हे जीवा, मी अखंड, तू माझ्यासाठी आलास का नाही काशीला? शंकरासाठी आपण जातो का नाही? तू माझ्यासाठी काशीला आलास का नाही? इथेच मरायचं ठरवलंयस का नाही? म्हणजे एवढा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग मी सांगतो ते तू ऐक ना. अरे मी स्वतः अखंड नामस्मरण करतोय, मग तुझं हित होण्यासाठी तू पण भगवंताचं नाम घे, असं कोण सांगतोय? सदा चंद्रमौळी. शंकर सांगतात की जीवा, तुझा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर मी जसं अखंड भगवंताचं नाम घेतोय तसं तूही घे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग मन विचारतंय, समर्था मी जर कर्म केलं तर मग देव आपल्याला भेटेल का नाही?
आपुल्या आपुल्या कर्मी दक्ष तो मोक्ष मिळवे. जर मी कर्म केलं चांगलं तर मला मोक्ष मिळेल का नाही? नाही देवाचं नाव घेतलं, नुसतं कर्म केलं तर मिळेल का नाही? काय म्हणतात समर्थ? यथा सांगरे कर्मतेही घडेना, घडे कर्मते पुण्यगाठी पडेना. अरे यथासांग कर्म होत नाही आणि यथासांग कर्म न झाल्यामुळे पुण्यगाठीला येत नाही. म्हणजे यथासांग कर्म घडत नाही म्हणजे काय? यथासांग झालं पाहिजे का नाही? फोन लावलाय आणि 8च नंबर टाईप केले, लागेल का? 10 डिजिटचा फोन आहे म्हणजे तुम्ही 10 आकडे तेही सरळ ज्याचे आहेत त्याचे, नाही तर याचा 1 नंबर त्याचा 1 नंबर नाही फोन लागणार. ज्याला फोन करायचा आहे त्याच्या मोबाईलचे 10चे 10 आकडे न चुकता एक इकडचा तिकडचा नंबर जर तुम्ही व्यवस्थित केलं तरच त्याला फोन लागेल. मग यथासांग कर्म केलं तर पुण्य मिळेल का नाही? आणि जर समजा एखादा काही कमी राहिला, एखाद 2 आकडा, तर नाही जाणार, त्याला फोन लागणार नाही का रे? चुकीचा आकडा टाकला तर, किंवा एखादा गाळला तर, एखादा जास्ती टाकला तर नाही लागणार. म्हणजे यथासांग कर्म केलं तर ते पुण्य गाठीला पडतं का नाही? पण यथासांग कर्म घडत नाही म्हणले, काहीतरी कमी होतं आणि ते कर्म पुन्हा घडत नाही. चहा करायचा आहे म्हणले, काय पाहिजे? गॅस पाहिजे ना, शेगडीमध्ये गॅस पाहिजे का? गॅस पाहिजे. काळीच पेटी नाही तर लायटर पाहिजे. पाणी ज्याच्यात चहा करायचं ते भांडं पाहिजे. ते उचलायला चिमटा पाहिजे, नाही तर फडकं पाहिजे. त्यात चहा पाहिजे, साखर पाहिजे, दूध पाहिजे. ह्यातलं एक जरी कमी असलं तरी चहा होत नाही. गाळणी पाहिजे. आता एक कमी असं आपण गृहीत धरू, होईल का पूर्ण? गॅस आहे, त्या याच्यामध्ये गॅस, सिलेंडरमध्ये गॅस आहे, शेगडी आहे, पण लायटर नाही होणार. बरं लायटर आहे, पातेलं नाही होणार. पातेलं आहे, पाणी नाही, होणार नाही. पाणी आहे, साखर नाही. साखर आहे, चहा नाही, होणार आहे का? नाही. बरं म्हणले, मग काय? एक कमी असल्यावर काय बिघडत आहे म्हणले? काय कमी आहे म्हणजे? गाळणी नाही म्हणले, चालेल तसंच गाळ. आता थू करून टाकून दिलं. चहा गाळलाच गेला नाही तर पिणार काय तुम्ही? यथा सांगते कर्म काही घडेना, आणि घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. अरे कर्म करणं म्हणजे सोपं आहे का तुला वाटतं? अरे त्याला भूमिशुद्धी लागते. म्हणजे ज्या जागेवर आपल्याला सत्कर्म करायची ती जागा शुद्ध पाहिजे. त्याला गोमूत्र टाकून म्हणा, शेणाने सारून म्हणा, ती पवित्र करावं लागते. म्हणजे स्थलशुद्धी लागेल. त्यानंतर दिनशुद्धी पाहिजे. महाराजांनी मुळीच आहे रिक्ततिथी भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होते, म्हणजे रिक्ततिथी चालणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी भूमी शुद्ध पाहिजे, तिथी चांगली पाहिजे, नक्षत्र चांगलं पाहिजे, योग चांगला पाहिजे, करण चांगलं पाहिजे. 5 आहेत गोष्टी: तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग. हे सगळंच जिथल्या तिथे पाहिजे. ते नसेल तर एक जरी कमी असेल तर ते कर्म पूर्ण होत नाही. यथा सांगते कर्म काही घडेन, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेन. दया पाहता सर्वभूती असेना, फुकाचे मुनी मुखी नामतेही वसेना. बरं म्हणले, यथासांग कर्म घडत नाही. घडलं तर ते पूर्ण म्हणजे त्याचं पुण्य, अर्धवटचं पुण्य काय मिळणार तुम्हाला? त्यामुळे पुण्य मिळत नाही. बरं म्हणले, दया तरी पाहिजे का नाही? आणि ती दयासुद्धा सर्वभूती पाहिजे, कारण प्रत्येकामध्ये परमात्मा आहे. एकावर दया आहे आणि एकावर नाही असं चालणार नाही. दया पाहता सर्वभूती असे ना. दया पाहता म्हणजे दया नाही असं नाही हो. याच्याजवळ तो आपल्या पोराला जवळ घेतोय, आहे की नाही? दया आहे की नाही? आपल्या लेकराला जवळ घेतो की नाही? आणि दुसऱ्या पोराला हाडा की कार्टं रडतंय बघा सारखं. याचं पण रडतंय, पण याचं आहे ना स्वतःचं, म्हणून त्याला त्याचं काही रडण्याचं काही वाटत नाही. दुसऱ्या पोरगा रडायला लागले की त्याला राग येतो.
आपल्या घरात असलेल्या कुत्र्याला हा लगे का ते डॉक्टरकडे घेऊन जाईल गाडीमध्ये अमुक तमुक आणि बाहेर गेलं की त्या कुत्र्याला दगड मारेल. दया सर्वभूती. अरे सर्वभूती दया पाहिजे. दया पाहता सर्वभूती असे ना. बरं एवढं नाही, यथासांग कर्म केल्यामुळे ते पुण्य मिळायचे मिळत नाही. सर्वभूती दया नसल्यामुळे त्या दयेला काही अर्थ राहत नाही. मग म्हणलं एवढं सगळं करण्यापेक्षा बरं ते सगळं कर्म करायचे पैसा पाहिजे. ते पैसा पाहिजे, वेळ पाहिजे, सगळं पाहिजे आपल्याकडे. देश काल अनुसारतः म्हणजे देशाला काळाला अनुसरून करावं लागतं. याने आपलं सगळं कर्म म्हणजे म्हणले चांगलं पूजा बिजा मांडली म्हणजे आता उद्या पूजा आहे, सगळीकडे पत्रिका बित्रिका देऊन झाली, दुसऱ्या दिवशी घरात पाणी शिरलं. आता कुठं वास्तुशांती करणार आणि कुठं काय धार्मिक कृत्य करणार आहे. म्हणून देशकालानुसारतः देशाला काळाला अनुसरून तुम्ही कर्म केलं तर ते पुण्य गाठी पडतं. म्हणून देशकालच अनुकूलता लागते. हो, देशाची अनुकूलता लागते, परिस्थितीची अनुकूलता लागते, म्हणजे त्या ऋतूची अनुकूलता लागते, सगळं लागतं. एवढं सगळं म्हणजे त्याला पैसा पाहिजे, वेळ पाहिजे, सगळं पाहिजे. चांगले मंत्र जाणणारे गुरुजी पाहिजे. सगळं त्या धनशुद्धी लागते, त्याला अशा वस्तूची शुद्धी लागते. पुष्कळ आहे त्या गोष्टी. आता ते सगळं जाण्यासाठी म्हणले मग आता यथासांग कर्म करायचं, एवढं सगळं करायचं आहे. मग आता एवढे तुम्ही दोष आहेत म्हणून सांगता, एखादी गोष्ट नाही तर ते फोन लागत नाही म्हणून सांगता. आणि मग आता आमच्या समजा आम्ही पूजा केली, कर्म केलं, एखादी गोष्ट कमी असली तर आम्ही काय करावं. सगळं आहे हो म्हणजे, पण पंचामृताच घरी राहिले आणि घर 10 किलोमीटरवर, ते आणणार कधी. तर मग गुरुजी म्हणले मी चाललो. म्हणले नाही भाऊ आहे त्यात करा. मग आता एखादी गोष्ट नाही त्यामुळे कर्म अर्धवट राहील का नाही. मग कर्म अर्धवट राहू नये म्हणून काय करायचं. विष्णू स्मरणात सर्व कर्म परिपूर्ण चालतो. विष्णूचं नाम घेतलं तर ते सगळं कुठलंही कर्म असेल तर अर्धवट राहत नाही. त्या भगवंताच्या नामाने ते कर्म पूर्ण होतं आणि मग केलेल्या कर्माचं फळ प्राप्त होतं. म्हणून त्याच्यासाठी तुला सांगतोय, दया पाहता सर्वभूती असेना, फुकाचे मुखी नाम तेही वसेना. अरे देवाचं नाव घेतलं ते अर्धवट कर्म पूर्ण होत आहे रे बाबा. भगवंताचं नाम घेतलं तर हे जे कर्म तू केलंयस ना त्याची परिपूर्णता होऊन जाते. आपण म्हणतो ना, आवाहनं न जानामी तवर्चनं पूजां चैव न जानामी क्षमतां परमेश्वर, मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिनं सुरेश्वर, यत् पूजितं त्वया देव परिपूर्ण सुरे, अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं तस्मात् कारुण्यभावेन रक्ष परमेश्वर, यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपपूजा क्रियेषु न्यूनं संपूर्णता याती सद्य वंदे तवचनम. देवा या कर्मामध्ये काही कमी पडलं असेल तर ते तुझ्या नावाने त्याची पूर्तता होऊ दे. अरे ह्या कर्माची पूर्तता सुद्धा ज्याच्या नावाने होते ते नाम फुकट मिळतं तर तुझ्या मुखात येत नाही. काय म्हणतात माझं, फुकाचे मुखे नाम तेही वसेना. अरे फुकट देवाचं नाव मिळतंय. ते बाकीचं सगळं कर्म करायला तुझ्याकडे वेळ आहे, देवाचं नाव घ्यायला वेळ नाही का. यथा सांगरे कर्मते ही घडेना, घडे कर्मते पुण्यगाठी पडेना. दया पाहता सर्वभूती असेना, फुकाचे मने नामतेही वसेना. जय जय रघुवीर. आत्ता 100वा श्लोक पुरा झाला. राहिलेला कथाभाग आता उद्या, कारण 1च मिनिट राहिला आहे. 1 मिनिटात जर श्लोक पण वाचून होणार नाही ना अर्थ सांगणं तर दूर राहील. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा करोमि यद्यं सकलं परस्मै अच्युतं केशवं राम नारायण श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं
हरे राम 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 हरे हरे, हरे राम गोपाल कृष्ण भगवान की जय। एक मिनिट, आज 4 श्लोक झालेले आहेत। पुंडरी गोपाल कृष्ण भगवान की जय। आरती ठेविले पंच प्राण त्यासी, लागला पंच प्राण त्यासी, ते वदन कवळ नयन चरले मागवावतासी, ती माय अनाथांची, आवली पंढरीच प्रभूची, मलत्यापती विठ्ठलाची, नीला पीतांबर पिवहिला, कस्तुरी दर्शना जल्लरी ज्यांना प्रवचन आवडतं, जे टी व्हीवर पाहतायत त्यांच्यासाठी सांगतो की त्यांना आवडत असेल तर त्याच्यावर लाईक म्हणून शेअर मारा. तुम्हाला आवडत असेल तर शेअर करा, म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये जाईल. तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मिळेल. आवडलं असेल तर, आवडलं नसेल तर मग काय प्रश्न नाही आहे. जय जय रघुवीर समर्थ.